नमस्कार, मी संध्या देसाई. एसबी पंचांग ह्या यूट्यूब चॅनलवरील अमूल्य ठेवा या सदरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही देवपूजेने होत असते. परमेश्वराची पूजा करणे आणि त्याला प्रसन्न करणे यासाठी सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे देवी देवतांना पुष्प म्हणजे फुले अर्पण करणे. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः पुष्पायुक्यम समर्पयामी असे म्हणून आपण देवी देवतांना फुले अर्पण करत असतो. कोणत्याही पूजा विधीमध्ये पुष्प अर्पण केल्यानंतर तो विधी परिपूर्ण झाला असे मानले जाते. त्या देवी देवतांना त्यांच्या आवडीची प्रिय अशी फुले अर्पण केली असता देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे आपण प्रत्येक जण पूजेमध्ये त्या देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी फुले अर्पण करत असतो. पूजा विधीमध्ये फुलांचे महत्त्व काय हे वेगळे सांगण्याची गरज नाही, कारण पूजा ह्या शब्दामध्ये हा संपूर्ण अर्थ दडलेला आहे. पूजा म्हणजे आपली जी स्त्रीलिंगी नावे आहेत ती पूजा नसून ह्या पूजा विधीमधल्या पूजा ह्या संस्कृत शब्दामध्ये पूजा हा शब्द दोन संस्कृत शब्दांमधून निर्माण झाला आहे. देवी देवतांना प्रसन्न करण्याचा हा एक पवित्र विधी म्हणून मानला जातो. परंतु पूजेमध्ये फुले अर्पण करताना आपल्याकडून नकळतपणे काही चुका होत असतात की ज्या चुका पूजाशास्त्रामध्ये अतिशय गंभीर समजल्या जातात त्या टाळणे अत्यावश्यक असते. आणि त्या जर आपल्याकडून चुका झाल्या आणि आपण कृपा आशीर्वादासाठी जी पूजा करत असतो त्याऐवजी त्या देवी देवतांचा क्रोध निर्माण होण्याची शक्यता असते. अशा कोणत्या चुका आहेत की ज्या आपल्या हातून नकळतपणे घडतात त्या चुका समजून घेणे आवश्यक आहे. केवळ पूजा करायची आहे, साधन सामग्री आणली आहे आणि खूप सारी फुले आणली आहेत म्हणून फक्त फुले अर्पण करणे किंवा साधन सामग्री आहे म्हणून ती अर्पण करणे हे महत्त्वाचे नाही, तर त्याबाबतची अचूक माहिती घेऊन त्या प्रत्येक फुलाचे स्थान काय आहे, कोणत्या देवतांच्या चरणी ही फुले वाहायची आहेत, कशा प्रकारे वाहायची आहेत, त्याबाबतचे शास्त्र काय आहेत आणि जर त्यामध्ये चुका झाल्या तर त्याचा काय परिणाम होण्याची शक्यता असते हे पण जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. कारण काही फुले, पत्री, पाने ही काही देवी देवतांना अर्पण करणे हे अतिशय पुण्यप्रद असते, तर काही फुले किंवा पत्री, पाने ही ठराविक देवी देवतांना कधीही वाहायची नसतात. त्यामुळे पूजा विधी करताना त्याबाबतचे शास्त्र काय आहे आणि हे का करू नये याबाबतची माहिती घेऊन ही पूजा करायची असते. त्याचप्रमाणे नकळतपणे आपण काय करतो, सकाळीच उठून झाडावरची फुले घेऊन येतो, त्यानंतर आंघोळ करून आपण ती देवाला अर्पण करतो. परंतु आंघोळ करून नंतरच झाडावरची फुले तोडावीत आणि त्यानंतर ती देवाला अर्पण करावीत. आंघोळ न करता झाडावरची फुले तोडून ती देवाला अर्पण करू नये. फुल तोडताना हे उजव्या हाताने फुल तोडावे, डाव्या हाताने पूजेसाठीचे फुल तोडू नये आणि कोणत्याही देवाला डाव्या हाताने फुल वाहू नये, ते उजव्या हाताने फुल वाहावे. तसेच वर पडलेली फुले कधीही कोणत्याही पूजेमध्ये देवाला अर्पण करू नये. त्याचप्रमाणे फक्त महालक्ष्मीचे प्रिय असलेले कमळ आणि चाफा ही दोन कळी रूपी फुले सोडता इतर कोणतीही कळी असलेली फुले कोणत्याही देवी देवतांना अर्पण करू नये. तसेच नेहमीच आपल्या जवळपास फुलझाडं असतातच अशी नाहीत किंवा आपल्या कुंडीमध्ये नेहमीच फुले उगवतात अशी नाहीत. त्यामुळे आपण घरातून एकदम 2-3 दिवसाची फुले आणत असतो किंवा घरी काही पूजा असेल तर पूजा विधीची साधन सामग्री आणत असतो. त्यावेळी ऑन द वे आपण मंदिरात जातो आणि त्यानंतर आपल्या घरी येतो. पण त्याच वेळी आपल्या हातामध्ये आपल्या घरच्या पूजेमध्ये किंवा इतर कोणत्याही पूजेची साधन सामग्री पूजेसाठी जी आपण फुले आणत आहोत ती घेऊन आपण मंदिरात गेलो याचा अर्थ आपल्या हातामध्ये जी पिशवी आहे त्या पिशवीतली साधन सामग्री किंवा फुले त्या मंदिरातील देवतांना ती अर्पण केल्यासारखी होतात. त्यामुळे एकदा अर्पण केलेली फुले किंवा कोणतीही साधन सामग्री पुन्हा कोणत्याही देवाला किंवा पूजेमध्ये वापरायची नसतात.
आपण जर ती पिशवी मंदिरात घेऊन गेलो तर त्या देवी देवतांच्या चरणी ती फुले वाहिल्यासारखी होतात। त्यामुळे कोणत्याही मंदिरात जाताना आपल्या इतर पूजेची पूजा सामग्री किंवा फुलांची पिशवी घेऊन मंदिरात जाऊ नये। त्या देवांना जी फुले वाहायची आहेत तीच घेऊन आपण मंदिरात जावे। तसेच ही पूजा सामग्री किंवा फुले आणत असताना आपल्या जवळची किंवा आदरणीय व्यक्ती भेटली तर आपण रस्त्यात पायाला हात लावून काही नमस्कार करत नाही, परंतु दोन्ही हात जोडून मात्र नमस्कार करण्याची आपल्याला सवय असते। तर अशा वेळी आपल्या हातामध्ये पूजा साधन सामग्रीची फुलांची पिशवी असताना कोणालाही नमस्कार करू नये किंवा आपल्या जवळची व्यक्ती असेल तर त्यांना शेक हँड ही देऊ नये। असे केले असता त्या व्यक्तीला ही फुले ही साधन सामग्री अर्पण केल्यासारखी होतात। त्यामुळे कोणत्याही पूजेची साधन सामग्री फुले आपल्या हातात असताना कोणत्याही व्यक्तीला नमस्कार करणे, शेक हँड देणे टाळावे। स्वच्छतेच्या दृष्टीने विचार करून आपण बाजारातून आणलेली फुले पाण्यात घालतो आणि ती धुवून काढतो, परंतु त्यासाठी पर्याय म्हणून एका ओल्या कपड्यावरती फुले ठेवावीत, थोडीशी ओल्या कपड्याने पुसून आणि ती फुले अर्पण करावीत। परंतु कधीही पाण्यातून धुवून काढलेली फुले देवी देवतांना अर्पण करू नये, पूजेमध्ये वापरू नयेत, त्याचे निर्माल्यात रूपांतर होते असे शास्त्र आहे। दुसरे म्हणजे पूजा करताना पूर्ण फूल देवाला अर्पण करायचे असते, मात्र गणपतीला जास्वंदीचे फूल अर्पण करताना याप्रमाणे जास्वंदीच्या फुलाचा देठ काढून गणपतीला अर्पण करावा। बाकी कोणतीही फुले अर्पण करताना फुलाच्या पाकळ्या तोडून वेगवेगळ्या करून फुलाचे 2 भाग करून किंवा कोणत्याही पूजेमध्ये देवाला फुलांच्या पाकळ्या अर्पण करू नयेत। पूजा स्थान सुशोभित करण्यासाठी पाकळ्यांचा वापर करू शकतो आपण, निरांजन ताम्हण सजावटीसाठी पाकळ्यांचा वापर करू शकतो, पण फुले वाहण्यासाठी अर्पण करण्यासाठी पाकळ्यांचा वापर करू नये। कळीचा वापर फक्त कमळ आणि चाफा ही 2 फुले सोडून कोणत्याही फुलांच्या कळीचा वापर पूजा विधीमध्ये पुष्प अर्पण या विधीसाठी होत नाही। त्यामुळे प्रत्येक देवी देवतांची माहिती घेऊन त्यांचे आवडते प्रिय फूल कोणते आहे, कोणते फूल वाहू नये किंवा कोणती साधन सामग्री वाहू नये किंवा कोणती साधन सामग्री वाहावीत, उपयोग करावा याबाबतची माहिती घेऊनच पूजा करणे आवश्यक असते। तर अशी कोणती फुले किंवा साधन सामग्री आहे की जी त्याच देवी देवतांना अर्पण करावी किंवा काही ठराविक देवी देवतांना ती अर्पण करू नये? तर यामध्ये सर्वप्रथम विघ्नहर्ता श्री गणपती। आपल्या सर्वांना माहिती आहे गणपतीला जास्वंदीचे फूल आणि दुर्वा प्रिय आहेत। त्याचबरोबर कोणती वस्तू गणपतीला घेऊन जाणे टाळावे किंवा घेऊन जाऊ नये। दुर्वा वनस्पतीला आपण तुळस या वनस्पतीशी जर तुलना केली तर तुळस ही वनस्पती म्हणजे पौराणिक कथेप्रमाणेच आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे। तुळस ही सर्वोपयोगी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। तर असे असताना गणपतीला तुळस वाहू नये असे सांगितले जाते। असे काय कारण आहे की गणपतीला तुळस वाहू नये? याबाबतची माहिती घेणे तेवढेच गरजेचे आहे। तर गणपतीला फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी तुळशी वाहिल्या तर चालतात, बाकी केव्हाही इतर कोणत्याही दिवशी गणपतीला अजिबात तुळस वाहू नये। जर इतर कोणत्याही दिवशी गणपतीला तुळस वाहिली असता गणपतीच्या कृपाशीर्वादापेक्षा गणपती क्रोधित होतो असे सांगितले जाते। तर आपण केवळ पूजा करणे हे महत्त्वाचे नसून त्या पूजेबरोबर याचे कारण काय आहे, केवळ हीच गोष्ट नाही तर अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे आहे। दुसरे म्हणजे शिवशंकराच्या पूजेमध्ये शंकराला बेल वाहिला जातो। बेल प्रिय आहे, बेलाबरोबरच पांढरी फुले ही प्रिय आहेत आणि पर्पल ऑर्किड हे फुल आहे हे सुद्धा शिवशंकराला अतिशय प्रिय आहेत। परंतु शिवशंकराला केतकीचे फूल आणि तांदूळ कधीही वाहू नयेत असे सांगितले जाते। तर याबाबतची सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। त्यामुळे या छोट्या छोट्या वाटणाऱ्या परंतु अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी माहिती करूनच आपण पूजा केली असता आपल्याला ती फलदायी ठरते। त्यामुळे याच व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये मी आपल्याला याबाबतची संपूर्ण माहिती का निषिद्ध मानले जाते, गणेश चतुर्थी वगळता इतर कोणत्याही दिवशी गणपतीला तुळशी वाहणे निषिद्ध समजले जाते,
काय कारण आहे त्यासाठी मला असलेली माहिती माझ्या बुद्धी कौशल्याने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। ती माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल, खरोखरच ही माहिती म्हणजे अमूल्य ठेवा वाटत असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। तर आता इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया या भागाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार। प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच करेदान शुभम।